मुख्यमंत्री वेगळी भूमिका घेतात, त्यातले जे कॅबिनेट मंत्री तिसरीच भूमिका घेतात, तसंच उपमुख्यमंत्री चौथी भूमिका घेतात, दुसरे उपमुख्यमंत्री सहावी भूमिका घेतात आणि अशा परिस्थितीमध्ये एकाच सरकारमध्ये जेव्हा सगळेच वेगळ्या वेगळ्या भूमिका जेव्हा घेतात तेव्हा सहजपणे आपण सांगू शकतो हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही। की जे बीडला घडलं सत्तेत असणाऱ्या एका शक्तीने घडवलं, जसं बीडला घडवलं ते जानेवारी महिन्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होईल का काय अशी भीतीसुद्धा आम्हा सर्वांना तिथं वाटत आहे। हे योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये अशांतता राहणं हे विकासासाठी गरीब लोकांच्या हितासाठी नाही। त्यामुळे या दृष्टिकोनातून 31 पर्यंत हे सरकार पडू शकतं। जानेवारीमध्ये बीडसारखी परिस्थिती काही लोकांकडनं सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं केली जाऊ शकते। आज आहे ज्या पद्धतीने हे सरकार काम करत आहे, आश्वासन देत आहे, त्याच्यावर कुठेही आश्वासनावर काम केलं जात नाही। अपेक्षा सर्वांच्याच वाढवलेल्या आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असणारे सर्व मंत्री, मुख्यमंत्री वेगळी भूमिका घेतात, त्यातले जे कॅबिनेट मंत्री तिसरीच भूमिका घेतात, तसंच उपमुख्यमंत्री चौथी भूमिका घेतात, दुसरे उपमुख्यमंत्री सहावी भूमिका घेतात आणि अशा परिस्थितीमध्ये एकाच सरकारमध्ये जेव्हा सगळेच वेगळ्या वेगळ्या भूमिका जेव्हा घेतात तेव्हा सहजपणे आपण सांगू शकतो हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही। हे टिकणार नाही असं आम्हा सगळ्यांना वाटते आणि लोकसभेबरोबरच विधानसभा होईल असं आम्हा सगळ्यांना वाटते। पण अजून एक भीती आम्हाला वाटत आहे की जे बीडला घडलं सत्तेत असणाऱ्या एका शक्तीने घडवलं, जसं बीडला घडवलं ते जानेवारी महिन्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होईल का काय अशी भीतीसुद्धा आम्हा सर्वांना तिथं वाटत आहे। आणि मला लोकांना आव्हान करायचं आहे, सत्तेतले नेते नाही तर विरोधातले नेते कुणीही काय बोललं तरी गावागावामध्ये आपापल्या भागामध्ये शांतता ठेवणं, एकोपा ठेवणं, संतांचे विचार, महाव्यक्तींचे विचार जपणं हे आपल्या सर्वांची जरूरत आहे। नेते येतील, काही लोकांना भडकवतील, भडकून आपण एकामेकाची डोकी फोडणं हे योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये अशांतता राहणं हे विकासासाठी गरीब लोकांच्या हितासाठी नाही। त्यामुळे या दृष्टिकोनातून 31 पर्यंत हे सरकार पडू शकतं। जानेवारीमध्ये बीडसारखी परिस्थिती काही लोकांकडनं सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं केली जाऊ शकते आणि विधानसभा आणि लोकसभा काही एकत्र येऊ शकतात। कारण काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर असं कळत आहे की तयारी लोकसभा आणि विधानसभेची एकत्रित घेण्याची अधिकाऱ्यांच्या लेवलला सुरू झालेली आहे। त्यामुळे काहीतरी या राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं असं काहीतरी शिस्त आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं नसणार आहे। ही गोष्ट आज आपण सर्वांनी लक्षात घ्यावी। ते मुद्दे सामान्य लोकांच्या हिताचे आहेत, युवांच्या हिताचे आहेत। त्याच्यामध्ये आरक्षणाला सुद्धा पाठिंबा आपण दिलेला आहे। एवढं स्पष्टपणे जर आपण बोलत असू, मुद्देसूद आपण विषय मांडत असेल आणि जे जे काही मुद्दे आपण घेतलेले ते लोकांच्या हातात आपण देतो, आपण त्याची सोशल मीडियावर प्रसिद्धी करतो, वेबसाईटवर प्रसिद्धी करतो आणि लोकांचं मत कुठेतरी असं झालं असावं एवढं स्पष्टपणे जर युवा संघर्ष यात्रेचे सर्व पदयात्री बोलत असतील आणि आपल्याच हिताचे मुद्दे पुढे घेऊन जात असतील तर मग त्यांना ताकद देणं हे जास्त योग्य आहे। त्यामुळेच आजपर्यंत सर्वांनी, सगळ्या नागरिकांनी, सगळ्या समाजाच्या नागरिकांनी आम्हाला पाठिंबा दिला। त्यासाठी मी मनापासून सर्वांचंच या सर्व युवांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि शब्द देतो हे सगळे मुद्दे अधिवेशनामध्ये जिथं कुठं संधी मिळेल तिथं मांडून मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथं आम्ही सर्वजण करू।